तर मी होणार, तुम्ही पावतात तर मी पावतात. आता कोणीतरी सांगितलं की निवडणूक वेगळ्या दिशेने चालली आहे. ताई साहेब, मला असं वाटत नाही की ही निवडणूक वेगळ्या दिशेने चालली. या बीड जिल्ह्याची बहादूर जनता कधीही विकासाच्या बाजूने आपलं मत देणार आहे याचा मला विश्वास. आता तुम्ही सांगितलं डीसीसी मध्ये किती पैसे, 4-4-5-5 कोटी रुपये पुण्याचे माझ्या काळामध्ये आले. बघितलं की नाही? आला की नाही विमा? आला की नाही अनुदान? मला माहिती आहे तुमची अडचण, मला माहिती आहे तुम्हाला सोयाबीनची चिंता आहे, मला माहिती आहे तुम्हाला कांद्याची चिंता आहे, कापसाची चिंता आहे. पण मी तुम्हाला वचन देते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना समोर बसून या लोकांच्या चिंतांना मुक्त करण्यासाठी तुम्ही संसदेमध्ये चाललेले आहे. विश्वास आहे की नाही तुम्हाला? विश्वास आहे की नाही? पंकजा मुंडे ही उमेदवार म्हणून लायक आहे असं वाटतं की नाही तुम्हाला? पंकजा मुंडे विकास करते वाटतं की नाही तुम्हाला? पंकजा मुंडेने कधी जातीवाद केला का? कधी धर्माचं राजकारण केलं का? आज प्रधानमंत्री मोदींनी मला ही संधी दिली आहे. बीड जिल्हा मान खाली घालायला लावणार आहे का? नाही लावणार. अरे कशाला? टॉर्च लावा सगळे. मावशी थोडं सारखं छत्री बंद कर रे, कर बंद छत्री. थोड्या खाली बसू सारी. एक मिनिट पाऊस चालला पडेल म्हणजे दुष्काळ येणार नाही. छत्री बंद कर. अकाउंटमध्ये पैशाचा पाऊस पडला विमा सुटणार नाही. निवडून आल्या म्हणजे या सामान्य माणसाला न्याय मिळेल, त्याला कुणाच्या दारात जावं लागणार नाही. अरे हा पाऊस हा संकेत आहे, हा संकेत आहे येणाऱ्या उज्ज्वल भविष्यात, येणाऱ्या ऐतिहासिक अशा भविष्यात. मोदीजींची सभा आहे 6 तारखेला, येणार की नाही? प्रधानमंत्री मोदीजी परत प्रधानमंत्री होणार की नाही? काही शंका? 350 खासदार येणार की नाही? समोरच्याचे 350 येणार का? मतं कशाला व्हायला करायचं? मतं कशाला व्हायला करायला? त्यांच्याकडे मुद्दा नाही. विकास पंकजा मुंडेंनी दाखवला हा सूर्य आणि हा चंद्र. तुमच्या या रस्त्यावर येत होते मी आता. कुठला कांदा होता तो राजेंद्र काटोडा कांद्यावर आले. एवढाही चालू शकतो. काय हायवे, काय रस्ते कुणी केले रे? केले. हे सगळं केले. तर मी आज तुमच्या समोर हात जोडून विनंती करायला उभी आहे. तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट करणार नाही का? एक निर्णय घेणार नाही का? या जिल्ह्याच्या जातींसाठी सर्व आणि मातीसाठी एक काम करणार नाही का? येणाऱ्या 13 तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून तुम्ही माझा विजय निश्चित करणार का नाही? हा विजय जर तुम्ही निश्चित केला, मी फॉर्म भरला त्या दिवशी कोणी हिंमत करत नाही राजकारणामध्ये, कोणी नाही.
फॉर्म भरला त्या दिवशी मी जाहीर केलंय की लोकसभेला पुढच्या मी माझ्या परिवारासाठी माझ्यासाठी मत मागायला येणार. ही एवढीच संधी आहे की संधी परत बीड जिल्ह्याला येणार. 75 वर्ष लागले बीड जिल्ह्याच्या आत रेल्वे आणायला. 75 परत 75 वर्ष करायचं का आपल्याला? आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या लेकीला तिथं पाठवायचं. या माऊल्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावे. पाणी देईन प्यायला, टँकर मुक्त गाव करी, बचत गटाची चळवळ करी, ऊसतोड कामगारांना हातातला कोयता काढून टाकण्यासाठी आता 34% भाववाढ दिली का नाही? एवढं सगळं जर करायला हो म्हणाला तर मतदानाला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे का? मग आता हे जे रोज युट्यूब लागते तर युट्यूबवर असे असे फोटो लावतात बाबा माझे, डोक्यावर हात मारलेला, ओले पंकजा मुंडेला काही खरं नाही, पंकजा मुंडे संकटात. अरे ते बघा, हे संकटात असणाऱ्या माणसासाठी पावसात भिजत माणसं तर बसतील पण माऊली बसत नाही रे, माऊली बसत नाही. या माऊलीचे आशीर्वाद आहेत, या माऊलीचे. मला फक्त 5 वर्ष द्या, फक्त 5 वर्ष. पुन्हा तुमच्या दारात येणार नाही तर ठोकून विकास या जिल्ह्याचा केला नाही. परत किती तरी चालवायची आहे दोन्ही समाजाची. कोण चालणार आहे सांगा? दोन कुठच्या पैलवानाच्या जशा लावतात तसे दोन समाजात भांडण लावण्याचे काम करणारे आहे का लेख तुमचे? दोन समाजातली दरी सांगण्याचं काम मी करणार. कोणी सांगितलंय? कोणी सांगितलंय की ज्या जातीला जन्मतो त्याची सेवा करावी? अरे जी जात वंचित आहे त्याची सुद्धा सेवा करायचे संस्कार मुंडेने आमच्यावर केले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ खाल्ली होती तेव्हा स्वराज्याची गरज होती. आता सुराज्याची गरज आहे, सुराज्याची. आणि ते सुराज्य तुम्हाला देण्यासाठी एक संधी मी मागते, फक्त एक संधी. या देशामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांना तिकीट मिळू शकलं नाही. तुमच्या लेकीला स्वतः नेत्यांनी निवडलेला. त्यांनी निवडल्यावर तुम्ही सोडून देणार का? काय बरं? 5 कामं सांगा बरं, असे 5 कामं ज्याच्यामुळे मला मतं दिले पाहिजे. सांगा बरं, सांगा बरं. एक पीक विमा, दुसरं, तिसरं रेल्वे, चौथं जलयुग शिवार, बचत गट. आणि मला नाही मत देण्याचं, मला नाही मत देण्याचं काय कारण असेल ना काहीतरी? नाक कापलं असं वाटलं का तुम्हाला? एक कारण आहे. काही लोक जे उमेदवार आहेत समोरचे ते एक कारण पुढे करतील. अरे बापरे, भारतीय जनता पार्टी मुसलमानो इनसे डरो, असं करतील की नाही? माझे मुसलमान बांधवांनी मला वचन दिलं यावेळी आम्ही तुमच्या पाठीशी उभ्या राहणार आहे. मी मला 10 वर्षात मानूर येथे गोपीनाथ गड आहे छोटासा, त्याच्यावर शपथ खाल्ली आहे मुसलमान बांधवांनी की आम्ही पंकजा मुंडेच्या पाठीशी उभा राहणार. कारण त्यांनी सांगितलं 10 वर्षात आम्हाला कुठलाच त्रास झाला नाही, आम्हाला कोणीही आम्हाला त्रास दिला नाही, आम्ही तुमच्या पाठीमागे उभा राहणार. दुसरा एक विषय काढतील, जात. आता जात कशी बदलता येईल? ज्या जातीत जन्म घेतला त्या जातीविषयी अभिमान बाळगायचा का नाही? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि या संविधानामध्ये ज्याच्या अंगात लाल रक्त आहे त्या सगळ्यांना समान अधिकार देण्याचं काम त्यांनी केलं. माझं सांगा, कुणाच्या हातात, कुणाच्या अंगात लाल रक्त आहे? काय पिवळं रक्त कुणाच्या अंगात? काळं, निळं, लाल सोडून काय आहे का? आपण सगळे सारखेच नव्हे, आपण सगळे सारखेच. या बीड जिल्ह्याचा विकास करताना मी कधीच कुणाचा जातीचा, पातीचा, बूथचा विचार केला. हे बूथ प्लस आहे का मायनस आहे, काही तर मला मतं मिळाले का नाही? अरे ग्रामीण विकास मंत्री असून एकही सरपंच मी सस्पेंड केला नाही विरोधकाचा, एकही नाही. कारण मला वाटतं की माझ्या बीड जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला सुरक्षा दिली गेली पाहिजे, प्रत्येक जातीला सन्मान दिला गेला. असं काम मी केलं. हे 5 वर्ष बीड जिल्ह्याच्या इतिहासातले पंकजा मुंडे पालकमंत्री असताना होते त्याही पेक्षा
असे पुढचे असतील याचा मला विश्वास आहे. आणि माझ्या मागे एवढी मोठी फौज उभी आहे. योगेश क्षीरसागर आहे, राजेंद्र मस्के, कुंडलिक बापू आहे, आमचे कल्याण काका आहे, मागच्या वेळी पण होते, आता पण आहे. ही सगळी फौज आहे. आमचा मुन्ना, आमचा चंद्रकांत फड आहे. हे सगळी राजेंद्र राऊत, ही सगळी आता तुमचे पक्षातले सगळ्यांचे नाव एकदम मला कशी लक्षात येतील रे. आता युती झाली सगळे पवार, रवी दादा, राजेंद्र राऊत, बापू, जे कोणी योगेशजी बरोबर आहेत खास सगळे. मला सांगा बरं, माझे मत कमी होतील का वाढतील? यांना मानणाऱ्यांची संख्या मला मानणाऱ्यांची कमी झाली का? यांना मानणाऱ्यांची हाल झाली ना, मग कसं कमी होईल? एवढ्या वेळा हात जोडून मी नम्रपणे विनंती करते, 5 वर्ष ते आठवा, ते 5 वर्ष आठवून परत मला एकदा दिल्लीला पाठवा. दिल्लीला जाऊन तुमची सेवा करेन, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईन, शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव देण्यासाठी तुमची लेख संसदेत लढताना दिसेल, वंचितांसाठी, पीडितांसाठी. आता हे जिल्हा परिषद गटाची सभा नाही, पण जी लोकसभेची निवडणूक आहे, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही, लोकसभेची निवडणूक, ती उच्च निवडणूक आहे. मी मोदीजींच्या कार्यक्रमाला मोदीजींची सभा कशाला? आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या नेत्याला बोलवायचं कशाला प्रचाराला? त्यांच्याकडनं निरोपाला प्रधानमंत्री बनण्यासाठी, लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे. निवडणूक हा विषय नाही. आता स्वतः साक्षात प्रधानमंत्री येणार असतील तर आपण आशीर्वाद देणार नाही? हे देणार की नाही? आता जर एखाद्याचं राहिलं असेल, काही कोणाचं काही दुखत असेल, कोणाला काही चुकलं असेल, कोणाचं काही राहिलं असेल, जो माणूस काम करतो त्याच्याकडूनच आपल्याला अपेक्षा असतील, त्याच्याकडूनच अपेक्षा भंग होतात. काही आपलं चुकलंय, राहिलंय तर ते करून घेणं ही माझी जबाबदारी आहे, ते वचन देते. आता हे रस्त्याचा एक तुम्ही मला अर्ज केला, नाळवंडी ते बीड आणि जरूर कुणी केलाय? आज आता सगळीच यादी निवडून काढतात, आधी मत द्या, झालेली यादी सांगा बरं. काळेगाव, ढेकण मोह, नाळवंडी, जुज जवळ, ढेकण मोह, कराळवाडी, निरुमवाडी, मानपूरवाडी ते आंबेसावळी, जवळ आपल्या भागातले सर्व रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आणि आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने दोन रस्त्याची पण मागणी मी मंजूर करून दिली, स्वतः लक्ष घालून. नाळवंडी बीड आणि नाळवंडी जरूर मी स्वतः जाऊन तुमच्यासाठी रस्ता मंजूर करून आणून देईल. आणि मी काय काय मंजूर केलं आता मला आठवत नाही. अरे बरं, आता सगळं मी केलंय, तुम्हीच म्हणायला तुम्हाला काय करायचं राहिलंय आता? आणि कुठवर दोन्ही बाजूने आपलेच माणसं असणार आहेत काय? तिसरी पण बाजू आपलीच असणार समजून करा. आमच्या समोर लढत होते ते आमच्या सोबत आहे, शक्ती वाढत हो. त्यामुळे सगळे मला आशीर्वाद द्या आणि स्वतःच्या विकासाचा महामूल मार्ग खुला करून द्या. माझ्यावर मताचा खर्च करा आणि मताचा खर्च करून ते विकासाच्या माध्यमातून परतफेड करून घ्या, अशी सगळ्यांना मी हात जोडून नम्र विनंती करते. पावसामुळे सभेला शोभा आली, पावसामुळे सभा गाजली, पण गुलाल लावून तुमचा सत्कार स्वीकारायला मी लवकरच येईल. आणि आता पंचक्रोशीचा प्रचार करा, कार्यकर्त्यांच्या भेटी घ्या, हात जोडा, पाया पडा, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या ताईसाठी एक मत घ्या. जे प्रत्येक जण जे माझ्यावर प्रेम करतं त्याला मला एकच वचन मागायचे, जे मत मायनस झाले, 10-20 असतात ना, थोडस माइंड त्यांचं बिघडलं, असे 20 मताची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायची. 20 मतं जे निगेटिव्ह आहेत ते मी पॉझिटिव्ह करणार
ही जबाबदारी तुम्ही सर्वांनी घ्यायची. बघा आपला विजय केवढा मोठा पोलीस त्याला मला आशीर्वाद द्या. आणि आता किती वेळ दिसते पावसामुळे गडबड झाली सगळी. आता काय बोलू सगळं झालेलं बाळा. आता एक चित्र विचार आमचं चित्र बदललं नाही आयुष्यात. आमच्याकडे एकच चिन्ह आयुष्य केलं आपलं एकच चिन्ह. आता कमळावर घड्याळ पण लागलंय. म्हणजे बघा आता काय पुन्हा आमचं रासपा आहे, शिवसेना आहे, रिपाई आहे, सगळ्यांची युती आहे. तुम्ही सर्वजण मला पूर्ण जण एक एक मत करून आणा एवढंच तुम्हाला आवाहन करते. आणि गुलाल लावल्यानंतर सभेला येण्याचं वचन देते. आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के साहेब हेही आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचे मनस्वी आभार. डॉक्टर योगेशजी क्षीरसागर साहेब हेही उपस्थित राहिले.